100 रुपयाचं कर्ज सांगणं कुणाचं? अजय कुठे आमचं सांगणं कुणाला? दवाखान्यात एंट्री झालेल्या तिने मी माझ्या पोरांना की बाबा रे तुमच्या एका एंट्रीवर पूर्ण पब्लिकला मी उभे केलं आणि हा स्टँडर्ड परफॉर्मन्स अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत झाला पाहिजे. तुम्ही करा. वा 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 मोठी बाई मोठी महिला आहे महिला अगं मोठी महिला तू काय घेतलं?
हे 100 रुपयाचं कर्ज सांगणं कुणाचं? अजय कुठवले यांचं सांगणं कुणाला? दवाखान्यात एंट्री झालेल्या तिने मी माझ्या पोरानं आणि बाबा रे तुमच्या एका एंट्रीवर पूर्ण पब्लिकला तुम्ही उभे केलं आणि हा स्टँडर्ड परफॉर्मन्स अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत झालं पाहिजे. ऐका हे 50 रुपयाचं विधान कुणाचं? विलास शिगोल यांचं सांगणं कुणाला? पुन्हा एकदा तिन्ही माझ्या पोरांच्या धमाकेदार एंट्रीला की बाबा रे तुमच्या एंट्रीने जमीन मात्र हादरल्या. ही जमीन शेवटपर्यंत हातात राहिली पाहिजे तरच टमाटर पाहिजे. ऐकलं काय? बोला काय म्हटलं? बरा गोरसाचे माट वाट जरा आजेला आणि चलाकडे नाद कुठे वाजेला. बरोबर नाद तर झालाय. नाद झालाय ना. पण आपल्याला जायचंय कुठे हे तर माहिती पडलं पाहिजे. याद मिळली माझे कराहू कोणी सर्वजण याद मिळली माझे कराहू कोणी सर्वजण याद मिळली. हे 100 रुपये देवी जगणं कुणाचं? एरिया घुमायला लागले अख्खा एरिया घुमता घुमता साऱ्या पब्लिकला तुझ्या तुमच्यावर असं दंगत राहू दे. मग कमकारांनी कमेंट पाहिजे. ओ बुवा काय म्हटलं माहिती आहे का? काय म्हटलं माहिती आहे का? बोला. आली चंद्र आली उभा मेळा त्याला गेले ना पुढे कसं माहिती आहे का? सत्ताधारी कोणी तरी असावी बरोबरी सत्ताधारी कोणी तरी असावी बरोबरी सत्ताधारी कोणी तरी असावी सत्ताधारी कोणी तरी असावी बरोबरी सत्ताधारी
सूरजीच्या हाती थोर करण सावित्री सर्व सूत्रजीच्या हाती थोर करण सावित्री सर्व सूत्रजीच्या हाती थोर करण सावित्री थोर करण सावी ग सर्व सत तुझ्या हाती थोर करण तसत पदावला चला गडे नाग कुठे वाजला बराबर सखे माग वाट चला गडे नाग कुठे वाजला बराबर सखे माग चला गडे नाग कुठे वाजला बराबर सखे माग वाट बराजला चला गडे नाग कुठे वाजला ऐका ऐका हे 110 रुपयाचं जोडी लग्न कुणाचं आनंदी आणि देवांशी अरे वा दोघींचं अरे वा सांगणं कुणाला पुन्हा एकदा म्हाताऱ्या गौलनीला म्हाताऱ्या गौलनीला अरे वा म्हाताऱ्या गौलनीला की म्हातारे मावशीबाई अगं गौलनी आल्या आल्या ऑलरेडी इथे मार्केट जाम होता नेटवर्क जाम होता आता तुझ्या इंद्रनी पूर्ण मार्केट काम केलं आहे हा मार्केट शेवटपर्यंत काम राहायला पाहिजे पाहिजे हे दुसरं 100 रुपये कोण सकपाड्यांचं अरे वा आणलं कुणाला तिन्ही नाच्या पोळ्यांना इंटरव्ह्यू कामदार झाले आहे शेवटपर्यंत कामदार झाला पाहिजे दिली पाहिजे हा काय पुढे काय बोललं माहिती का सत्ताधारी कोणीतरी असावी बरोबरी पण ती कशी असावी नेटकट नसावी खोडकर नसावी खोडकर नसावी खोडकर असली तर काय होतं माहिती नाही सर्व बाजू विसरून बोला यशोदेचा तो श्री हरी उभा सेवा केवारी यशोदेचा तो श्री हरी उभा सेवा केवारी यशोदेचा तो श्री हरी उभा सेवा
मावशी बाई लांब गेली दिसते. लांब गेली कुठं मला तो वागायची गेल्या का ते जरा लांब जंगलाची पण आहे ना. अगे मावशी मावशी ग. हे 100 रुपये कमी सांगणं कुणाचं. तिरंगा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री संतोषजी शिगोड यांचं सांगणं कुणाला. तिन्ही नाच्या पोऱ्यांना त्यांनी ऑलरेडी मार्केट जाम केलेला. आता तर पुढे सर्व डाऊन करायला मावशी सुद्धा आले आहे. त्या मावशी माझ्या एंट्रीला सुद्धा 100 रुपये पोहोचवलं शेवट सुद्धा धमाके झाला पाहिजे. हे 100 रुपये कुणाचं अजय दुर्गवले यांचं सांगणं कुणाला. स्पेशली मावशी बायला. अरे वा मावशी बाय बॅग मात्र दुबईवरून आणले. बागेतला जो माल आहे तो खाऊन एनर्जी मात्र डबल झाली पाहिजे आणि तमाशाला रंगत आली पाहिजे तर झाली पाहिजे. बरोबर आहे. हॅलो हॅलो काय म्हटलं का मावशी आली का. मावशी आली. मावशी तुमकं नाही मावशी. हे मावशी हे मावशी अगं जरा इकडे समोर तरी का तिकडे लांब उभी राहिली. अगं तुला काय माहित आहे का. नाही मला तर काही नाही माहित. काय नाही. अगं तुला सुद्धा आमची शेणी जाती जोडलं मग तुला सर्व माहित पाहिजे. नाही, मला तर कसं काय माहित नाही. नाही का तुला पोरीने सांगितलं नाही का. मला असा एक आवाज आला मावशी बा म्हणून मी धावत आले. अच्छा आवाज आला म्हणून तर धावत आलीस काय. मला घरातल्या सासूबाईने हाकलवून दिला. अरे काय बोलते. अरे बापरे हाकलवून दिला म्हणून हे कपडे बांधून मी आलो इकडे. अशी पळूनच आलीस काय. हा काय करणार. वय काय मग आता तुला माहिती तर करून देतो मी. अगं आमचा विचार आहे मुलींचा मथुरी काग दिले मला बाबा तुम्ही डोंगराचे तुम्ही मला डोंगराचे हाड. काय सांगू तुम्हाला. अगं मावशी डोंगराच्या पलीकडे मला दिले. अगं मावशी मला सासूबाईने हाकलवून दिला. मी काय बोलतोय डोंगराची आग गेलीच खरी आहे हा. पण आता तरी ये. आता मथुरच्या बाजारात ये. चला आता मी माहेर जाण्यापेक्षा तुमच्या सोबत येतो. चला माझी पण तयारी आहे. तयारी आहे ना. तयारी आहे. मग बाकीच्या कोंबड्यांनी सर्व 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 तयार आहे. आहे. पण आता खरं म्हणजे मथुरच्या बाजारात जाते खरं. पण काय घेतलात काय नेसलात काय सांगायला नको काय. अच्छा, सांगायला पाहिजे का. सांगितल्याशिवाय मथुरेचा बाजार कसा होणार. ठीक आहे. तू काय घेतलंस. विक्रीला घेतलं दही आणि नेसली चंद्रकला. ऐकलं. विक्रीला घेतली दही दही हो. आणि नेसली चंद्रकला. चंद्रकला. हो. वा वा ए सुंदरी तू काय घेतलं. सुंदरी नाही बघ चांगली मजबूत आहे. मी घेतली विक्रीला दूध आणि नेसली हिरवी कला. हिरवी कला. वा 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 वा. चला. बघा ए मोठी बाई मोठी माहित आहे. माहीत आहे.
अरे काय सांगू आता तुला मी हा जाऊ दे आता आता तुम्ही काय घेतला One side काय आहे. बाजू मथुरेच्या बाजारात जायचंय ना पक्क्या वगैरे मला नाही घेतला मजा काय घेतला होता सध्या सीझन चाललाय शेंगांचा हा आणि नेसला थोडासा फायदा काय ते बोलतात ना काय घेतला शेकाच्या शेंगा आणि वरती झाल्या ढेंगा मावशी ग, आता आम्हाला सर्वांना विचारले पण तुझं काय घेतलं ते तू सांग. मी घेतलं ते पण सांगितलं पाहिजे काय मथुरेला जाताना हा. आहे वाट वरणाची हा. मथुरेच्या बाजाराला जाताना वाट आहे वरणाची मी घेतलाय नवा हा. मी घेतलाय खवा आणि नेसलाय नवा अच्छा वा ग वा मावशी वा. बरं मग निघायचं का? नाही जमला निघायचं चला. लोणी या लोणी रात्री अचानक पलंगावरती झोपलेला असताना अचानक स्वप्न पडलं की या मथुरेच्या वाटेने 16 सहस्र 108 गवळणीचा मेळा मोठ्या थाटात निघालेला आहे. तर त्याला अडवण्याचं काम हे काय मी स्वतः जाऊन तर करू शकणार, पण आपला आवडता सौंदर्य सुदामा ह्याला पाठवले तर बरोबर एखादा आरोळी तर घेऊन पाहतो. अरे सुदामा! अरे धाव 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 वाकड्या मेल्या ये लवकर ये. अरे गुलामा इथं माझी काशी झाली तू काय करतो. कपिला